डिस्कल्पन्स कृषीतल्या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जे धाडसाने आले त्यांचं स्वागत करतो. बऱ्याच लोकांना दबाव टाकला जात होतो. 2 दिवसांनी आपण शिंदे साहेबांकडे जाऊ. माझं दार कधीच बंद झालं हे सांगण्यासाठी इथं आलेलं आहे. व्यासपीठावर उपस्थित आहे प्रभाकर घारगे साहेब, प्रदीपजी विधाते, त्याचबरोबर राजाभाऊ, महाराजी, राजू कचरे, गौरव इंगळेदादा आणि सर्व व्यासपीठावरील प्रमुख कार्यकर्ते, अभिषेकचा राहुल पाटील यांचा विशेष उल्लेख एवढ्यासाठी करतो. गळती लागली होती, या लोकांनी नालायकपणा केला नसतं ते गळती फार मोठ्या प्रमाणात लागली असते. उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, डिस्कळ यायला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जेव्हा ही घटना घडली त्या अधिवेशन चालू होतं. महाराष्ट्रात अनेक विषय असताना कधी नव्हत्या सातारा जिल्हा अधिवेशनाच्या काळामध्ये प्रधान गाजला आणि परत माझ्या महाराष्ट्राची पक्षाची जबाबदारी दिल्यामुळे 5-6 दिवस मी पक्षाच्या बैठकामध्ये अडकलो होतो. कालच महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती झाली. 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जयंती आहे. 2 महापुरुषाचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा स्वाभिमान जगवण्यासाठी हा महाराष्ट्र परत उभा राहिला पाहिजे म्हणून आदरणीय पवार साहेबांनी आणि आपण सर्वांच्या कृपेने मला राज्याचं अध्यक्षपद मिळालं आणि हा विचाराची प्रेरणा व्हावी म्हणून मी थोडे 8-10 दिवस गडबडीत होतो. खरं म्हणतं प्रभाकर घारगे इथं साक्षीला आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सांगितलं होतं की जिल्ह्यामध्ये मोठा मोर्चा काढावा. सातारा जिल्ह्यातल्या लोकांचे मला फोनवर फोन येत होते, सगळ्यांनाच येत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की हे चुकीचं झालेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये हे चुकीचं झालेलं आहे. तुम्ही फक्त साथ घाला, हजारो लाखो लोक रस्त्यावर उतरतील अशा प्रकारची मानसिकता सर्वसामान्य जनतेमध्ये होती. मग आम्ही ठरवलं हे वाईचे विराज शिंदे, तिथं राष्ट्रवादीचा मोर्चा निघाला. आज डिस्कळमध्ये आपण निषेध सभा घेतलेली आहे. दुर्दैव आहे ज्या ठिकाणी जिल्ह्याचा अध्यक्ष होऊन सत्कार करण्याचा योग होता त्या डिस्कळमध्ये मला निषेध सभा घ्यावी लागते. माझा दुर्दैव आहे. बऱ्याच चर्चा होत आहे की शिंदे साहेबांनी सांगितलं आम्हाला जावं म्हणून. आपलं पाप आणि आपली नालायकपणा लपवण्यासाठी शशिकांत शिंदेचे नाव घ्यायचे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. माझ्या नावावर निष्ठावंताचा शिक्का आहे. 2014 पासून मला अनेक ऑफर आल्या, मग तत्व आणि विचार न सोडणारा, सत्तेला लाथ मारणारा शशिकांत शिंदे अजून तुम्हाला ओळखताच आला नाही. आणि म्हणून डिस्कळमध्ये येऊन त्याचा खुलासा करावा असं मला वाटलं. पहिल्यापासूनचा इतिहास सांगतो. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुका जेव्हा लागल्या तो काही लोक आपल्याला इथे सम्राट समजत होते, हुकुमशाही सम्राट. मी 25 वर्ष राजकारणात आहे. माझ्या डिस्कळच्या एका विरोधकाने सुद्धा सांगावं, एखाद्या जनतेने सुद्धा सांगावं, शशिकांत शिंदेने कधी सुडाचं राजकारण केलं नाही, कपटचं राजकारण केलं नाही. हे जे फुटलेत ना, मनात आणलं असतं तर शशिकांत शिंदेने त्यांना बाहेर सुद्धा फिरून दिलं नसतं. एवढी ताकद माझ्या आजही आहे. कारण म्हणतात राजू चिपटे आहेत, दत्ता आमचे आहेत, मेघराज वगैरे आणि सगळे ग्रामस्थ जी प्रामाणिकपणाने आहेत नाही विचार ऐकण्यासाठी देवले साहेब बैठक घ्यावं लागेल. आणि त्यांनी सांगितलं मग राजू चिपटेने
निकाल काय लागो, जनता बात सुज्ञ आहे. आम्ही पार्टी टिकून ठेवण्यासाठी खंबीर आहोत. मी तुमचा धन्यवाद मानतो. त्या जगाचा इतिहास बघितला तर ज्यांनी ज्यांनी हुकुमशाही केली, अगदी हिटलर पासून सिकंदर पासून सगळे ते नेस्तनाबूत झाले. या देशामध्ये सुद्धा ही तशीच क्रांती होईल. आणि ती क्रांती मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सुरू झाली होती. सातारा जिल्हा घ्यावं या संदर्भातला इतिहास काय, भाजपचा हा एक फुगा आहे. अनेक पक्षाच्या नेत्यांना घेऊन काढलेला हा फुगा टाचणी लागेल त्याचा फुटू शकतो. काल झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जर आम्ही बघितलं तर पुण्यामध्ये त्यांना सत्ता मिळाली नाही, कोल्हापूरला मिळाली नाही, सांगलीला मिळाली नाही, सोलापूरला अपवाद सोडला तर सातारा सुद्धा मिळत नव्हती. ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विचाराची असलेली विचारसरणी आहे, गरीब फाटका दुष्काळातला माणूस जरी असला तरी तो माणूस प्रामाणिक असतो, विकला जात नाही. हा इतिहास या पश्चिम महाराष्ट्राने दाखवून दिला. आणि म्हणून काही केली तरी सातारा जिल्हा परिषद घ्यायची अशा प्रकारचे मनसुबे घेतले गेले. 40 जागा येतील अशा प्रकारचं आव्हान करणारा भाजप ज्यावेळेला निवडणूक झाली, मला अभिमानाने सांगावं लागेल, सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा, आज दुर्दैवाने अजितदादा इथं नाही, स्वर्गवासी अजितदादांच्या बरोबर झालेली आमची बैठक होती. आदरणीय पवार साहेबांच्या समोर झालेली बैठकीमधला इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते बदलायचं असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका अजितदादांनी मांडली. आणि त्याचा परिणाम झाला. निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या बरोबर असलेल्या मित्र पक्षाला बरोबर घ्यायचा नाही एवढा अहमपणा भाजपमध्ये झाल्यानंतर निवडणुकीच्या अगोदर आम्ही अलायन्स केलं आणि घड्याळ चिन्हावर आणि शिंदे गटाबरोबर आपण युती केली. 40चं स्वप्न पाहणारे 28 वर अडकले, 27 आणि एक अपक्षवर. त्यांचा स्वप्नभंग झाला आणि आपल्याकडे त्यावेळेस संख्या होती 37. या कोरेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा राहुल पाटलांचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं, निर्णय घ्यायला पण धाडस लागतो. परिणाम का होईल नाही, आमचा गौरव वगैरे बरेच उमेदवार दिले, आमचे राजू कचरे इथं आहे. एकाधिकार शाहीच्या विरोधात लढण्याची ताकद लागते. काय होतं कोरेगाव मतदारसंघामध्ये, 2 जागा सोडल्या तर एकही जागा जिल्हा परिषदेत आली नाही. ही सत्य परिस्थिती आहे. विकास 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 दाखवलं गेलं, पाण्याची स्वप्न, पाण्याचा दम दिला गेला. मत नाही दिलं तर पाणी देणार नाही. अरे ही योजना आम्हीच आणल्या होत्या ना. आम्ही मत्यासाठी कधी असं केलं नाही. डिस्कळला एवढे बंधारे बांधले, नेरमधून डिस्कळला 24 तास पाणी मिळेल अशा प्रकारची योजना आपण राबवली. आम्ही कधी त्याचा गौगोवा केला नाही, कारण आम्हाला माणसाची मनं जिंकायची होती आणि महाराष्ट्रावर राज्य करायचं होतं. आजही सांगतो, का शशिकांत शिंदेला तुम्ही संधी अजून दिली असते ना तर महाराष्ट्राचा 1 नंबरचा नेता म्हणून माझी निश्चितपणे काम करण्याची कुवत होती. जनतेचा कौल मी स्वीकारला ना. काय फरक पडलाय? रस्ते तर आमचेच. कुमट्याची जागा फक्त आमच्या लोकांनी थोडी गडबड केली नसते ना, 250 मतांनी गेली. तर सातारा रोडाने फक्त खटावची जागा, ती पण आमच्या ह्या माणसाने लढाई दिली म्हणून तो माणूस तिथं अडकून पडला. 2 जागेवर फक्त पंचायत समिती कोरेगाव आम्ही घेतली. पैसे वाटून नाही घेतली. लोकांनी ठरवलं होतं की फार झाला, आता बदल करूया. माणसं साधी आहेत, गरीब आहेत, पण माणसं जेव्हा निर्णय घेतात ना
त्या भल्या भल्यांचा असलेली खुर्ची ते उलटी करून टाकतात. हे कोरेगाव मतदारसंघातल्या लोकांनी करून दाखवलं. या डिस्कळची निवडणूक लागली, आमचे राजू कचरे इथं होते इच्छुक. अशोक बोराडेंना आम्ही सांगितलं होतं, आमचा राजू चिपटे इच्छुक होता. उमेदवार नव्हते असं नव्हतं, उमेदवार प्रचंड होते. ही माझ्याकडे सगळी लोक यायची. आमचा पांडू शेठ, त्याला शेठ म्हणतो आम्ही, 10 कोटीमध्ये किती मिळाले मला माहित नाही. काही लोकांबद्दल मला उघड बोलावं लागतं, मला वाईट वाटतं. हे डॉक्टर पवार, मला फार त्यांच्यावर विश्वास, माझे भाऊ म्हणून मी त्यांना मानत होतो. कधी कधी मी आमच्या कार्यकर्त्यावर दुर्लक्षपणा केला. माझ्या हक्काची माणसं म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो. उदय आमचा शिंदे, हे सगळी माझ्याकडे मंडळी आली. कारण आमचं ठरलं होतं बुधला, इथं इंगळे दादा आहेत, राजू पाटील आहे, इथं मानाजी काका आहेत, इथं आमचा संजयराव चव्हाण आहेत, ते पण इच्छुक होते. मोठेपणा दाखवला की काही नाही, यावेळेला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचं. आणि आमच्या सगळ्या लोकांनी माघार घेतली आणि डिस्कळमध्ये 2 जागा का दिल्या मी, डॉक्टर पवार निवडून यावं म्हणून मी तो निर्णय घेतला. या अविनाश कर्णेंना मी भेटलो, बोले मी निवडणूक लढवणार नाही. याच पेट्रोल पंप मध्ये गेलो, त्यांना बोललो तुम्ही निवडणूक लढवावं लागेल, कारण तुम्हाला दिलं तर इथले मतदार आमचा डॉक्टर पवार पण निवडून येते आणि तुम्ही पण निवडून या. आणि मी तुतारीच्या ऐवजी घड्याळ उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतला. राजू कचरे माझ्यावर नाराज झाला. तर मी सदस्य आहे, सिटिंग सदस्य आहे, तुम्ही मला संधी द्या. मी त्यांना सांगितलं तुम्हाला थांबावं लागेल. तेव्हा मी थांबतो. राजू चिपटे बोलला माझ्याकडे फक्त आर्थिक नाही पण लोकमत आहे. माझी चूक झाली. ह्या दोघांमधलं कोणतरी दिला असता तो निवडून आला असता, तो गद्दार झाला नसता. कार्यकर्त्यांची भावना घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि संधी दिली. हे लोकांना कळावं सत्य जरा. आणि कुठेही कमी पडलो नाही, ना मी कमी पडलो, ना मकरम पाटील कमी पडला, ना नितीन पाटील कमी पडले, ना प्रभाकर घारगे पडले, ना प्रदीप विवाते पडले. जे जे सांगितलं ते सगळं केलं. आणि एवढा विश्वास आम्हाला वाटला. हे मत कोणाच्या विरुद्ध आम्ही लढलो? आम्ही या लोकप्रतिनिधीतले आहेत महेश शिंदे, त्याच्या विरुद्ध, त्यांच्या उमेदवाराविरुद्ध लढलो. आणि हे समोर बसलेले सगळे कार्यकर्ते, ते काय ह्यांच्याकडे बघून त्यांनी मतदान दिलं नाही. ह्यांनी फक्त मतदान माझ्याकडे आणि या उमेदवाराच्या विरुद्ध निवडून आणायचं म्हणून या कार्यकर्त्यांनी आपली रोजीरोटी स्वतःची भाकरी खाऊन मतदान दिलं. एकही पैसा न घेता त्यांनी मतदान दिलं. ही सत्य परिस्थिती आहे. काही लोकांना निवडून आल्यानंतर असा अंपना झाला आणि निवडणुकीचा निकाल लागला. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजय झालाय. आमचे डॉक्टर पवार पडले. त्यामध्ये आमचे काँग्रेसचे सगळे नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यावर आता आरोप केला जातो काँग्रेसच्या लोकांनी काय आमचे पैसे घेऊनच काम केलेलं आहे असं करणे म्हणतात. अरे ही माणसं राजकारणातली खानदानी माणसं आहेत हो. ह्या कर्णेंना अध्यक्ष करून माझ्याकडं ही माणसं माझ्याकडे आली होती. काही झालं तरी लता कर्णे अध्यक्ष झाले पाहिजे. त्यांच्यावर तुम्ही आरोप करता पैसे खाल्ले म्हणून. निवडणूक झाली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सगळेजण आम्ही एकत्र झालो. 37 जागा आमच्या निवडून आल्या.
काही दिवसानंतर माझ्याकडे काही लोक आले, साहेब आमच्याकडून एक चूक झाली. म्हणलं काय झाले? ना आम्ही एकीकडून पैसे घेतले. निवडणूक झाल्यानंतर मला सांगायला पैसे घेतले. मी त्यांना विचारलं कशाला पैसे घेतले? नाही आम्हाला वाटलं पैशाशिवाय आम्ही निवडून येत नाही आणि त्यामुळे आम्ही काही लोकांकडून पैसे दिले आणि पैसे घेऊन आलो. जनाची नाही मनाची जरा तरी. घेताना कधी शशिकांत शिंदेला प्रभाकर घारगेंना कधी विचारलं तुम्ही आम्ही घ्यायला जातो जाऊ का? शेण तुम्ही खायचं, निस्तारायचं मी. 1 कोटी रुपये घेऊन आले, उघड बोलतो. आणि 1 कोटीमध्ये आपलं इमान विकून आले. हे तुम्ही अगोदर सांगितलं तर ह्या जनतेने मतं दिली नसते ना तुम्हाला. काय हा डिस्कळकरांचा दोष आहे? काय डिस्कळ परिसरांच्या लोकांच्या कार्यकर्त्यांचा दोष आहे? आणि हे केल्यानंतर शब्द तुम्ही देताय. समीकरण जुळवाजुळवी सुरू झाली. 37चे आम्ही 33 वर आलो. त्याची कारणं अशी होती, काल काहीतरी टीव्ही चॅनलवर मी बघितलं, आपल्या आमदाराने माझा स्वागत करण्याचा निर्णय घेतला. ते बोलले शिवसेनेत आले काय भाजपमध्ये आले, पूर्वीचे जे शिवसैनिक होते त्यांना माहीत नाही. शशिकांत शिंदे पूर्वीचा शिवसैनिक जसा आक्रमक होता तो आज पण राष्ट्रवादीमध्ये आक्रमकच आहे. आणि ते आले तर मी त्यांचं स्वागत करीन. अगोदर तुझं त्या पक्षात आता शिल्लक राहतं का ते पहिलं शोधा. तुम्ही कोणत्या पक्षात आहे तर त्याला शोध घ्यावा लागेल. कालच राजेभाऊ वर्गे भेटून आले एकनाथ शिंदेना. या शिंदेंचा अंदाज नाही अजून. योग्य वेळी त्यांचा टांगा पलटी होणारे मी आजच सांगतो. बोले मी स्वागत करेन. ते राज्याचे नेते झालेले आहेत आणि यावं शिवसेना आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं त्याचं नेतृत्व मानावं. ते तुम्हाला लकलाभ आहे. मी आजही छाती टोकपणे ताट मनाने एवढ्यासाठी जातो की मी गद्दार नाही आणि मी निष्ठावंत आहे याचा मला अभिमान आहे. अफवा रोज उठतात. विधान परिषदेमध्ये माझा निरोपाचा समारंभ होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, त्यांनी माझं कौतुक केलं. एकनाथ शिंदेने संदीपरावचं कौतुक केलं. नीलमताई गोरेंनी केलं कौतुक. लगेच दुसऱ्या शेअरिंग एकनाथ शिंदे आणि शशिकांत शिंदेची जवळीक वाढलेली आहे. ते परत विधान परिषदेमध्ये येतील. परवा पवारसाहेब आजारी होते, 1 महिना आजारी होते. मी त्यांना भेटायला गेलो. 87 वय आहे. पूर्वीपेक्षा पवारसाहेब मला ताजेतवाने दिसले. मला बोलले काय चाललंय? मला नाही तुमची तब्येत विचारायला. तू माझ्या तब्येतीची काळजी करू नको. महाराष्ट्रात पक्ष बांध आणि तुझा दौरा आला की सांग मी महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहे. हा माझा नेता आहे. आमचा बाप एवढा स्ट्रॉंग असताना मला कोणाकडे काय बघायची माहिती करत आहे. काल त्यांनी वारकऱ्यावर बोलले का हल्ली काय झालंय, कोणी कुठे घुसखोरी करायला लागलेलं आहे. मताच्या राजकारणासाठी पैशाने माणसं फोडायची, मताच्या राजकारणाचे राजकारण करायचं आणि मताच्या राजकारणात पेक्षा ह्या त्या समाजाच्या करण्यातही झाल्या असत्या आणि काल तिथे गेल्या असत्या. तिथे दुसरेच होते. मला भेटायला आले. काय करायचं साहेब?
माझ्यासमोर सांगताना सांगतात काही आहे ना साहेब, तुम्ही सांगाल त्याच्या पुढे आम्ही जाणार नाही. आम्ही शब्द दिलेला असला तरी मला माहित नाही. मी त्यांना खात्री दिली, पण बोलले आम्हाला शब्द द्या. करणे पण एवढे ताकदीने होते, ते बोलले नाही मी अजिबात फुटणार नाही, मला अजिबात पटणार नाही. या दत्ताच्या मला वाटतं घरीच एकदा जाऊन बसले होते मोबाईल बंद करून. अचानक करणेमध्ये काय परिवर्तन झालं मलाच कळलं नाही. ही मंडळी सगळी आली, पांडू गोरशे वगैरे सगळी मंडळी आली की काही करा, आम्हाला शब्द द्या की डिस्कळला अध्यक्षपद मिळणार आहे. मी या जनतेची शपथ घेऊन सांगतो, हा माझा शब्द होता. आणि आमची चर्चा झाली होती की काही केलं तरी ओबीसी समाजाला आपण आरक्षण दिलेलं आहे, तर ओबीसी समाजाला मत द्यायचं. ही दोन मतं शिवसेना शिंदे गटाची आणि दोन मतं, एक फलटणचं आणि एक करणेचं. जर 3 मतं गेली तर 37 मधली 3 मतं गेली तर 34 आम्ही होतो. मी आज सगळ्यांना शब्द दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये लता करणे हे अध्यक्ष होणार. आमची चर्चा झाली होती. आता इच्छुक असतात, जोपर्यंत निवडणुकीच्या माध्यमातून प्रक्रिया चालू होत नाही तोपर्यंत आपण नाव कुठल्याही प्रकारचा एक्सपोज करत नाही. त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण घात झाला. मी मंडळी ताब्यात घेतली असती आणि माझ्याकडे ठेवली असती तर कोण माझ्याकडून घ्यायची ताकद नसेल. आम्ही अंधविश्वास ठेवला. काय झालं, मध्यंतरी घोळ झाला. करणे फुटत नाही म्हणतो, आजूबाजूचे फोडायला सुरुवात झाली. आणि कोण कोण फुटलंय तुम्हाला माहिती आहे. आणि मग एक चौकडी तयार झाली आणि 10 कोटीची डील झाली. ते मी जबाबदारीने बोलतोय. कोणाचे आता बँक बॅलन्स लिहिले होते ते बघा, कोण कर्जबाजारी होते, कोण अडचणीत होतं. आणि परत मला सांगतात शिंदे साहेबांना आम्ही बोललो होतो, शिंदे साहेबांनी आम्हाला परवानगी दिली. ज्या वेळेला ऐकायलाच तयार नाही, ते हॉटेलमध्ये होते त्यावेळेला काही येत नव्हते. मी बोललो तुम्हाला एक सांगतो, त्यांची 32 झाले ना शेवटच्या दिवशी, तर मी तुम्हाला 33वा मी सोडतो स्वतः. त्यांना मी सोडायला येतो, पण 32चा आकडा त्यांचा होत नाही. 33वर आपण राहतोय, वाईटच वाईट 33वर राहतो आणि ते 31वर जाते. पण मनात पाप असलेली मंडळी आता सांगायला लागलेली आहे. आम्हाला शिंदे साहेबांनी परवानगी दिली. वाईट एवढं वाटलं म्हणून मी सभा मुद्दाम करायला आलो. एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या माणसावर अनेक लोकांवर आरोप केले. तुम्ही तुमचं पाप लपवण्यासाठी शिंतोडे का उडवता? माझ्यावर तुम्ही 15 वर्ष काढलेत ना, मग तुमच्या नेत्याच्या बदनामीसाठी तुम्ही हा प्रकार का करावा याचाच मला जाब विचारायचा आहे. काही गोष्टी मी बोलत नाही. कोण कुठे रात्री गेला, कोण कुठून रात्री घेऊन यायला गेला, मी त्याच्यात नाही असं सांगणारी मंडळी सुद्धा तिथं होती. आणि ज्यांच्या विश्वास ठेवायचा एक सुशिक्षित महिला भगिनी म्हणून, मला वाटतं सातारा जिल्ह्यामध्ये एक माई समाजाची असलेली ओबीसी महिला आम्ही करून दाखवतो अशा प्रकारची भूमिका घेऊन माझी मानसिकता होती. हातातली संधी घालून टाकली. ज्यावेळेला ही निवडणूक झाली ना, पेट्रोल पंपाच्या बाहेर कधी खिडकी सुद्धा उघडली नाही, एवढी लाज वाटायला लागली होती. काय चूक झाली आमच्याकडून? तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवला, तुम्हाला मतदान दिलं, तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही आमच्यावर राल अशा प्रकारची अपेक्षा केली. आणि ही निवडणूक झाल्यानंतर परत समितीच्या निवडणुका होत्या. त्या समितीच्या निवडणुकीला सुद्धा मी बोलवला. मी पक्ष कार्यालयामध्ये होतो. त्या पक्ष कार्यालयामध्ये बोलून घेतलं होतं. मला भेटायला येत नव्हते, शेवटी जबरदस्ती भेटायला आले.
नाईलाज झाला म्हणून आले. त्यावेळेला मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून, साहेब आता तुम्ही मागच्या वेळा केलं, पैसे घेतले म्हणून मतदान दिलं, आता अध्यक्षाला दिलं, उपाध्यक्षाला दिलं, आता तरी पक्षावर निष्ठेने राहा आणि 4 सभापती पर्यंत देण्याचा निश्चय करा. त्यामध्ये तुम्हाला मी महिला बाल कल्याण देण्याचा शब्द तो हा माझा शब्द त्यांना मी दिला परत. आणि तिथून मी नितीन पाटील मकरम पाटलांना फोन लावला. त्यांनी सांगितलं होय आपण त्यांना देऊया. एवढं सांगितल्यानंतर सुद्धा जे तुम्हाला पद मिळालं ते परत हितून मिळत असताना सुद्धा तुम्ही परत गद्दारी केली. एकदा नव्हे 2दा गद्दारी करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य माणसाने निस्वार्थपणाने केलेला मतदान, विरोधामध्ये असलेली भूमिका, विरोधामध्ये असलेला द्वेष आणि राग त्यांनी काढून दाखवला. त्या मतदारसंघाची गद्दारी करता तुम्ही डिस्कळच्या स्वाभिमानाची गद्दारी केली, तुम्ही डिस्कळला मिळाला बहुमानाची गद्दारी केली. उधळ माताने सांगताय. अरे स्टेटस बघितलं मी, जरा तरी लाच 3.5 कोटी रुपये मिळाले. अभिनंदन. माणसं एका रात्रीत कशी बदलतात ते कळून येते. काय महाराष्ट्र राहणार आहे, काय डिस्कळ हा अपवाद आहे. पैशाचा बाजार हे आम्ही होतो. समितीच्या सभापती निवडणुकीच्या वेळेला सुद्धा, अध्यक्षाच्या निवडणुकीला तुम्ही बघितलं, हा सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा ना. अरे तुमच्याकडे बहुमत होतं ना. सकाळी 3 वाजता तुम्ही निघून जाता. बहुमत तुमच्याकडे असताना सुद्धा पोलिसांच्या बळाचा वापर केला गेला. ते बापूराव शिंदे यांचे, त्यांच्या मुलाची तक्रार, त्या मुलाच्या तक्रारीने माझ्या वडिलांना किडनॅप केलंय. आणि किडनॅप कोणी केलंय? बरोबर असलेल्या आमच्या मंडळींनी केला, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. अनिल देसाई आणि आमचा पहलवान, आणि या दोघांनी किडनॅप केलंय. तेच बापूसाहेब शिंदे वाई पोलीस स्टेशनला जातात आणि सांगताय, साहेब मी किडनॅप झालेलो नाही, मी स्वतःहून आलेलो आहे आणि मी मतदानासाठी बाहेर आलेलो आहे. सत्ता मिळवण्यासाठी, मी मगाशी बोललो हुकुमशाही, सत्ता मिळवण्यासाठी लोकांचा जनाधार लक्षात न घेता, आम्ही होतो बरोबर, माझ्याकडे बापूसाहेब शिंदे दिले होते, मी त्यांना घेऊन आत गेलो. आमच्या समोर, लिफ्टच्या समोर एक मंत्री आणि नगराध्यक्ष आणि एक नगरसेवक त्या कामेश कांबळेला खेचत होते. आम्ही मध्ये पडलो आणि त्याला तिथून बाहेर काढला आणि त्याला परत वरती घेऊन गेलो. आणि मला कुणकुण लागली. 12-10 झाले होते. बाहेरच्या लोकांना बाहेर चौकशी, मधी चौकशी, वरते चौकशी, 12:30 पर्यंत पोहोचून द्यायचं ना, असा पाहिजे नव्हता. मी गेलो आणि गेट खोललं. मी अतिशयोक्ती बोलत नाही. आणि वरती ते 2 लोकांना पोलिसांनी आमच्या त्या आरोपी म्हणून घेऊन गेले. मी शपथ घेऊन सांगतो, मी अतिशयोक्तीपणा बोलत नाही, मी लढणार आहे. मी तिथं असतो ना, मी 100 पोलिसांना पण भिडलो असतो. लोकशाहीचा खून तुम्ही सरळ सरळ पाडताय. हे का झालं माहितीये का? या असल्या लोकांनी संख्या वाढवण्यासाठी केलेल्या मदतीमुळे झालं. मग माझ्यामधून ह्या झाला, 1 मिळाला, 2 मिळाला, 3 मिळाला. हे 3.5 कोटी इथे एका दिवसात पडतात. मग त्यांना किती कोटी मिळाले असे विचार करा. आणि पोलिसांना मी विचारलं, बोलले सीसीटीव्ही मिळेल का? तर मोदी म्हणून अधिकारी आहे, बोला काय करणार. त्या दिवशी सीसीटीव्ही बंद होता. वारे सरकार, ही लोकशाही आहे. कशाला निवडणुकीला उभं राहायचंय? बारामतीमध्ये निवडणूक होती, सुनेत्रा पवारांची निवडणूक आहे. 86 लोकांनी अर्ज भरले. म्हणलं जेवढे अर्ज भरतील ना त्यातले अर्धे निघतील का? पैसे मिळाले की लगेच मागे घेतील. ही नवीन समीकरण राजकारणात आली.
आणि दुर्दैवाने ते निष्काळला आले. वाईट वाटतं. अध्यक्षपदाची संधी तुम्ही सोडली आणि तुमच्या केसाला धक्का लागला असता ना, पैसे घेऊन सुद्धा त्या शशिकांत शिंदेने राजकारण सोडलं असतं. एवढा तरी विश्वास माझ्यावर ठेवायला पाहिजे नव्हता. तुम्ही मला सांगितलं असतं आमच्याकडून चूक झाली, पण साहेब आम्हाला संरक्षण नाही, आम्हाला तुमच्यावर राहायचं, तुम्हाला बाइज्जत अध्यक्ष घेऊन बाहेर करून द्यायची जबाबदारी माझी होती. कोणी किती ताकद लावली असती या, मी त्याची जबाबदारी अंगावर घेतली असती. वाईट आहे. एवढं वातावरण कोरेगाव मतदारसंघातलं बदललं, लोकांनी करून दिला, लोकांनी सर्व ठरवलं आणि थोडक्यासाठी त्या यशवंतराव चव्हाणांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला अगदी तिलांजली देण्याचा प्रयत्न झाला, याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. हाय, तुम्ही पद घ्याल, फिराल वगैरे, पण माणसामध्ये तुम्ही उड्या मग नाही फिरणार. लोक म्हणते हा बघा गद्दार आला, गद्दार आला. त्या माणसांचं काय चूक आहे? त्यांनी पण पैसे मागितले पाहिजे होते. आता 10,000 15,000 आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला मतदान दिलंय. आणि चुकीचं सांगतात हो. स्वतः पाप करायचं आणि आमच्या लोकांची बदनामी करायची. काय वाटत असेल आमच्या ह्या नेत्यांना की शिंदेसाहेबांनी अंतर्गत परवानगी दिली का काय? म्हणून मी सांगतो आमचा इतिहास वेगळा आहे, आमचा इतिहास वेगळा आहे. सत्ता येते जाते, इतिहास कधी पण लक्षात राहतो. एका मताने फक्त अख्ख्या साताऱ्याच्या चव्हाण साहेबांच्या विचाराच्या, साताऱ्याच्या भूमीमध्ये तिलांजली देण्याचं पाप या डिस्कलमधून झालं. तुम्हीच विचार करा. आता सांगितलं काय लोकांनी, ग्रामपंचायतीला पाहिजे तेवढा पैसे देतो, काळजी करू नका. मी डिस्कलकरांना विनंती करेल, गरीब माणूस उभा करा, पण दाखवून द्या. आम्ही ठरवलं तर गद्दार सुद्धा झोपू शकतो, इथं पैसा चालू शकत नाही, ग्रामपंचायतीला पण दाखवून द्या. ही मोठी होती, तुम्ही आहे तिथेच राहताय. आता काही गोष्टी बोलता येत नाही, ज्यांना भाव समजले, जवळचे समजले, सगळे समजले, त्या लोकांनी अशा पद्धतीचा प्रयत्न करावा. माझ्यासारख्या राज्याच्या नेतृत्वाला धक्का लागेल अशा प्रकारचं काम करावं. धन्य अशी लोक, अशी परत आमच्याकडे कार्यकर्त्याची गरजच नाही. नसेल सत्ता, नसेल राज्य, नसेल काय, तरी स्वाभिमान आम्हाला विकायचा नाही. उद्या येतील, झालं साहेब चुकला तर आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्याबरोबर राहतो. काय करायचं आहे? ही गरीब लोक देऊ, मी काम करेन, नाही झालं तर घरी बसेल. म्हणून मी सांगितलं की लढाई आहे. मगाशी यांनी विषय मांडले बरेच, अधिवेशन होत आहे, सगळं होत आहे, अवकाळी पाऊस पडतोय, सगळे होत आहे, शेतकऱ्यांचं काय सगळं वाटूळ आहे. काय एक शेतकऱ्यांसाठी योजना आणली सांगावी? कर्जमाफी केली, 2,50,000 आम्ही भरलेले पैसे ते 50,000च मिळत आहे. धूर्तपणाने राजकारण करणारी मंडळी आहे. आणि पैसे येतो कुठून म्हणून नाही मला विचारलं. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीला 100 कोटी रुपये सोलापूरला, ह्याला त्याला सगळीकडे दिले. पैसा कोणाचा? जनतेचा. मत आम्हाला द्या, तुम्हाला पैसे देतो, हे सध्याचं राजकारण आहे. 1,00,000 कोटीच्या बाबतीमध्ये गडबड झालेली आहे मागच्या वेळेला, आणि त्याच पैशातून हे राजकारण चालू झालेले आहे. तेच 1,00,000 कोटीतले 35,000 संपूर्ण कर्जमाफीला दिला असता तर शेतकऱ्यांनी उदो केला असता. देशात पण काय अलबेल नाही आहे. लढाई चालू झाली, पाकिस्तान मध्यस्थी करतोय. पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चाललेले आहेत. कुठे काही कमी पडणार नाही अशा प्रकारची ग्वाही दिली जाते. 2029ला परत सांगतो अजून, जी लोक डोक्याने राजकारण करतात ना, बुद्धिवंत बसलेले आहेत. तुमच्या आमच्या सामान्य लोकांची आता त्यांना गरज नाही. ते बुद्धिवंत लोक शहरावर लक्ष ठेवून आहेत. आता त्या शहरातून पैसा मिळतो, पैशातून सत्ता मिळते, सत्तेतून परत पैसा मिळवायचा, आणि मग औद्योगिक आणि उद्योगपतींसाठी कायदे करायचे. शेतकऱ्यांनी मतं देऊ न देऊ, 2021ला मतदारसंघ
बदलतील, चर्चा होती, मग शिंदेसाहेब इथं उभे राहतील का काय, कुठं आता उभं राहायचं का नाही ही शंका त्यांनी चर्चा विचार करायला लागलेला आहे. कोणासाठी राहायचं? ज्यांच्यासाठी राहायचं ती लोक अशी जर फुटून जर गद्दारी करत असतील, ज्या जनतेने कौल दिला इथनं माधून बदलायचा, ज्याचा पहिली सुरुवात इथं झाली, आणि मग हे शहरीमध्ये वाढणारे जे मतदारसंघ आहेत ना त्याच्यावर ते लक्ष केंद्रित करतात, तुमच्या ग्रामीण भागाकडे करत नाही. म्हणजे सगळ्या जनतेला विनंती करेल, पाण्याचं हे म्हणतात, पाण्याचं राजकारण फार होतं, आश्वासन फार दिले जातात आणि काही देतात आश्वासन, काही तुम्ही मागितलं ना स्वर्ग पाहिजे तर लगेच सांगतील पुढच्या वेळेला तुम्हाला स्वर्ग पण आणून देतो, काही देतात आश्वासन, त्याला काही भीती वाटत नाही, त्यांना काय लाज लज्जा वाटत नाही, काही नाही. ते म्हणाले 4 महिने 8 महिने काय काही करतील, व्याप्ती खाली वाढत गेली तर पाणी आपल्याला मिळेल का ही पहिली शोध घ्यावा लागणार आहे. आम्ही ओरडतो, ते पुशेगावचा रस्ता अजून झाला नाही, हे आंदोलन करून संदीप बिंदीम गणेश गौरव आंदोलन करून थकले का, तर आपल्या कार्यकर्त्याचा भिंत तुटली नाही पाहिजे, बाकीची तुटली तरी चालते. वारे राज्य सरकार आणि त्याला सपोर्ट करणारे पवार साहेबांच्या अजितदादावर प्रेम करणाऱ्या, विचाराचे प्रेम करणारे आमचे कार्यकर्ते आज त्यांच्या वाशी झाले, त्या पद्धतीने मी शुभेच्छा देतो. आणि एक सांगतो, शेवटच्या क्षणापर्यंत या सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन हा शशिकांत शिंदे लढा उभा करेल, हा महाराष्ट्र परत उभा राहील आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल, ही ग्वाही तुम्हाला देतो. आणि तुम्हाला सोडत नाही, काळजी करू नका सोडा. मला तर बोलले मी राजीनामा देऊन टाकतो, मग अजून का राजीनामा दिला नाही मला अजून कळलं नाही. निवडणूक झाल्या मी राजीनामा देऊन टाकतो, किती माणसाने खोटं बोलावं. मला फार टेन्शन आलं, मी याच्यात अडकलो गेलो. अरे मग द्यायचा राजीनामा देऊन टाकू द्या. मला पण दादागिरी करायची असेल तर डबल केली असत्या. अजूनही माझ्या नादाला लागू नका. फार मस्त मेहनत करायची, कष्ट करायचे, 10 वर्ष त्याग करायचा, माणसं उभी करायची, परत माणसांना प्रवृत्त करायची, लोकांमध्ये बदल व्हायला चर्चा होते. आणि ही असली माणसं आपल्या सगळ्या पाणी स्वप्नाच्या पाण्यावर पाणी फिरून टाकतात. क्षणिक हे सांगू कोण कोण आर्थिक अडचणीत आहे ते, मला नावं सांगायची नाही. असलं राजकारण तुम्हाला धल्लकला, पण मी दिसकरकरांना सांगतो, खरंच गरीब असा पण स्वाभिमानाला, स्वाभिमानाने टीका तुमच्याकडे येतात, सांगतात आता काय काय नका, जाऊ नका, बैठकीला जाऊ नका, सभेला जाऊ नका, आपण जाऊया सभेना, साहेबांना भेटूया, हे करूया. तुम्ही मला आदर्श म्हणून इतकी चांगले वाटत होता. आमचा डॉक्टर, ते तुमचे पांडू गोडसे, उदय शिंदे, ही सगळी अशी वाटत होती की बाबा काय नाही, माणसं माझ्यावर एकदम ठाम आहेत. मेघराज आमची चूक झाली, जाहीर कबूल करतो. हा आमचा मेघराज लढला ना, राहिला मागे उभे, फुटला नाही, त्याला किती दबाव होता, किती त्रास झाला, पण राहिला ना. अशा कार्यकर्त्यांची गरज, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज. इतिहास बदलत नसतो, एक दिवस आपण महाराष्ट्रात सत्तेवर येणार, हे मी तुम्हाला आजही ठामपणाने सांगतो. ज्यावेळेला सत्ता येईल तेव्हा हिसाब चुकता करू, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.